नमस्कार। आज मार्गशीर्ष उद्यापनचा मी व्हिडिओ हे केलेला आहे। छान अशी पूजा झालेली आहे, मांडणी झालेली आहे, देवी मातेची पूजा मांडणी केलेली आहे। छान असं गजरा वगैरे घातलेले आहे, दागिने देवीला मी नवीन आणलेले आणि ते पण घातलेले आहेत आणि देवीची पावले वगैरे उठवलेली आहेत। दिवाबत्ती झालेली आहे, म्हणजे ही सकाळची पूजा तुम्हाला दाखवत आहे। एकदम छान प्रसन्न वातावरण आहे। आणि नंतर मग आज मला कुमारिकांना म्हणजे 7 मुलींना मी दरवर्षी जेवायला देते आणि काही भेटवस्तू देते, तर ते आज करायचं होतं। देवी मातेला पुरणपोळी आवडते म्हणून पुरणपोळी आणि मुलींना गुलाबजामुन, मुली गुलाबजामुन आवडीने खातात, छोटी मुलं म्हणून तर त्यांना गुलाबजामुन असं माझं दरवर्षीचं ठरलेलं असतं। तर तेच मी आज करणार आहे। चला आता आपण सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे, त्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत आणि पाव चमचा हळद घातलेली आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामध्ये आणि पाणी घालून आपल्याला डाळ ही शिजवून घ्यायची आहे। एक अर्धा चमचा तूप घातलेलं आहे, म्हणजे मस्त असा सुगंध पुरणाला येईल डाळ शिजल्यानंतर। पण आता आपण ही डाळ शिजवून द्यायचे। एक अर्धा तास लागतो डाळ शिजण्यासाठी। मस्त अशी डाळ शिजलेली आहे, एकदम मऊ अशी डाळ शिजवून घ्यायची। आणि आता हे येळवणीचं पाणी आपण काढून घेऊन बाजूला ठेवून देऊया आणि पुरणाची तयारी करूया। येळवणीचं पाणी काढून घेतले खाली एका ह्याच्यामध्ये आणि डाळ मस्त अशी शिजलेली आहे, एकदम मऊ लुसलुशीत अशी शिजलेली आहे आणि येळवणीचं पाणी पण काढून घेतले। तूप लागणार आहे आपल्याला ह्याच्यामध्ये पुरण करण्यासाठी। तर कढईमध्ये पहिल्यांदा तूप घातलेले आहे, इथे मी 2 मोठे चमचे तूप घातले। जे आपण डाळ शिजून घेतलेली आहे तर ती घालायचे। चरकन असा आवाज आला पाहिजे, मस्त असं पुरण होतं। त्या पद्धतीने करून बघा। आणि आता ही डाळ आपण परतून घ्यायची पहिल्यांदा 1-2 मिनिटासाठी फास्ट गॅसवरती। त्यानंतर यामध्ये समप्रमाणामध्ये अर्धा किलो डाळ घेतली तर अर्धा किलो गूळ घालते मी यामध्ये। तुम्ही जर कमी गोड खात असाल तर म्हणजे थोडंसं कमी करू शकता, पण हे परफेक्ट प्रमाण होतं आणि एकदम छान अशी पुरणपोळी होते। गूळ मेल्ट थोडंसं होत आहे तोपर्यंत आपल्याला यामध्ये मी एक 70 ते 75 ग्रॅम मी यामध्ये हे घातलेले आहे, दुधाची पावडर घातलेली आहे। दुधाची पावडर घातल्यामुळे एकदम माव्यासारखे असे पुरणपोळे होतात, टेक्स्चर एकदम भारी येतं। तुम्ही एकदा ट्राय करून बघा, एकदम मस्त असं हे पुरण होतं दुधाची पावडर घातल्यामुळे। त्याऐवजी तुम्ही मावा पण घालू शकता, फ्रेश मावा किसून असा घालू शकता पुरणामध्येच असं हे करून। आता आपलं हे पुरण झालेलं आहे आणि आता चाळणीच्या साहाय्याने गरम असतानाच आपण हे पुरण वाटून घ्यायचे, म्हणजे पेला घ्यायचे आपण। पेल्याला थोडंसं तेल किंवा तूप लावू शकतो किंवा असंच आपण करू शकतोय। तर पटापट अगदी 10 मिनिटामध्ये होतंय। ह्या अगोदर मी पुरणपोळीची व्हिडिओ अपलोड केलेली आहे, पाट्यावरती वाटलेली पारंपरिक पद्धतीने, ती पण नक्की बघा। आता पटकन करायचं होतं म्हणून तर मी पाट्यावर वाटलं नाही आणि आता पेल्याच्या साहाय्याने आपण हे पुरण वाटून घेतलेलं आहे। पूर्ण अजिबात काही वरती राहिलेलं नाही, एकदम बारीक असं पुरण वाटून झालेलं आहे। आता हे सर्व एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे पुरण झालेलं आहे। आता यामध्ये फ्रेश जायफळ किसून घालायचे आहे। जायफळ फ्रेशच घालायची किसून, म्हणजे पुरणपोळीला सुगंध चांगला येतो। 1 पाव चमचा मी जायफळ यामध्ये मी किसून घालत आहे। जायफळ किसून झाल्यानंतर यामध्ये वेलची पावडर मी घातलेली आहे, यामध्ये 1 पाव चमचा आणि चांगलं असं हाताने मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपण पीठ मळून घेऊया। इथे चवीप्रमाणे मीठ, हळद घेतलेली आहे मी 1 पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त घेतलेली आहे आणि इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि बाकी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे 3 ते 4 वाटी गहूचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। चांगलं आपण मिक्स करून घ्यायचे चांगलं आणि पीठ असं मळून घ्यायचे। थोडं हे पीठ चांगलं मळून घ्यायचे। हे पीठ आहे ती माझी सकाळची पूजा झाल्यानंतर, देवीची मांडणी वगैरे झाल्यानंतर सकाळी मी मळून ठेवलेलं आणि दुपारी 3 वाजता पुरणपोळ्या करायला घेतल्या। एकदम मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या झालेल्या। आता आपण हे पीठ इथे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे 4 ते 5 तास पीठ चांगलं पाण्यामध्ये मुरलं गेलेलं आहे पीठ हे माझं। आता हे आपण पीठ ठेवून देऊया पाण्यामध्ये आणि वरून झाकण ठेवून देऊया। तोपर्यंत आपण कटाची आमटी करून घेऊया। इथे भाजून घेतलेलं खोबरं आहे, कोथिंबीर आहे आणि 1 लसणीचा अख्खा कांदा घेतलेला आहे। इथे येळवणी आपण हे केलेली आहे, त्यामध्येच मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे थोडीशी आणि इथे आपण लसूण, खोबरं आणि कढीपत्ता हे वाटून घेतलेले आहे। इथे भात पण तयार झालेला आहे माझा।
इथे 3 मोठे चमचे तेल घेतले, त्यामध्ये जिरं घातलेले पाव चमचा, कढीपत्ता, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर जे वाटण केलेले आहे ते घातलेले आहे, हळद, गरम मसाला आणि तिखट मसाला घातलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, गरम मसाला घातला आहे, वरून चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कोणतंच वाटण करायचं नाही, फक्त लसूण खोबरं घालायचं. एकदम भारी अशी आमटी होते. आणि येळवणी आपण काढून घेतलेले ते घालायचे, चांगली अशी उकळी आणून द्यायचे. मस्त तरी आलेली आहे. कटाची आमटी आपली तयार झालेली आहे पुरणपोळी बरोबर. छान अशी आमटी तयार होते ही. अजून यामध्ये गरम मसाला, अख्खा गरम मसाला, कांदा खोबरं वगैरे घालून पण करतात, पण ही साधी सिंपल रेसिपी एकदम भारी अशी आहे. आणि इथे कटाची आमटी छान अशी तयार झालेली आहे. आणि इथे आहे ना मी मटार फ्लॉवर बटाट्याची भाजी केलेली आहे, ती व्हिडिओ अपलोड केलेली आहे मी, नक्की बघा. छान अशी होते, गोडा मसाला घालून केलेली आहे भाजी. आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे. 3 वाजलेले आहेत आता, तर 3चा टाईम आहे. तर मी आता पुरणपोळ्या करायला सुरुवात केलेली आहे, कारण संध्याकाळी मुलींना पण लवकर जेवण द्यायचं होतं, म्हणून तर मी लवकर तयारी करून घेतली सर्व. आणि आता आपण हे पाण्यातून पीठ काढून घेऊया. आणि आता हे आपण कपडा आहे तो बाजूला ठेवून देऊया. आणि पीठ बघू शकताय एकदम असं नरम झालेलं आहे. आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे. थोडंसं 2 ते 3 चमचे तेल लागतं, ते तेलामधूनच आपण चांगलं मळून घ्यायचं आहे. पिठाला बघा किती मस्त अशी तार सुटत आहे, म्हणजे आपलं पीठ छान असं मळलं गेलेलं आहे, म्हणजे भिजलं गेलेलं आहे. चांगलं तिंबून घेतले आता मी पीठ हे. आणि आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया. बरोबर 18 गोळे झालेले आहेत. आणि इथे गुलाबजामुन तळून घेतलेलं, तर ते इथे तूप राहिलेलं आहे, तेच तूप मी पुरणपोळीसाठी वापरलं आहे. आणि आता पोलपाटाला मी कपडा लावून घेतलेला आहे, सुती मलमलचा कपडा लावून घेतलेला आहे. आणि पुरण भरून घेतलं आहे, पुरणाचा गोळा, म्हणजे आपल्या चपातीचं जे पीठ मळलेलं पुरणाचं. आणि आता पुरणपोळी लाटून घेत आहे मी. अगदी काठोकाठ फुगते, आणि पुरण असं होत नाही की एका बाजूला पुरण राहिले आणि एका बाजूला पीठ लागते म्हणून. तर एकदम अशी काठोकाठ पुरण होतं, पसरलं जातं. इथे तवा तापला आहे आणि मस्त अशी पुरणपोळी हे करते मी. आणि पुरणपोळी आहे ना, आपण कधी पण पहिल्यांदा आहे ना पलेत्याने, म्हणजे चमच्याने पलटी नाही करायची, हाताने पलटी करायची. नंतर आपण त्याला पलेता लावायचं आहे. आणि तूप लावून मस्त अशी टम्म फुगलेली आहे पुरणपोळी. एकदम भारी अशा पुरणपोळ्या झाल्यात, मऊ लुसलुशीत अशा. अगदी 2 दिवस नरम राहतात, अजिबात कडक वगैरे होत नाहीत. अगदी काठोकाठ फुगलेली आहे, म्हणजे फुगून फुटत होत्या पुरणपोळ्या, एवढ्या अशा मऊ होत झालेल्या पुरणपोळ्या. आणि सर्वांना आवडल्या, मुलींनी पण खाल्ल्या. मुलींनी अर्धीच खाल्ली, मुली जास्त खात नाहीत पुरणपोळ्या, त्यांना जास्त हे नाही होत, म्हणून तर मी त्यांच्यासाठी गुलाबजामुन बनवते. अशा प्रकारे मी ह्या पुरणपोळ्या करून घेत आहे सर्व अशा. आणि नंतर मग मी पुरी पण केलेली आहे, कारण मुली कशा डाळ भात भाजीच फक्त नाही, म्हणून तर पुरी पण त्यांच्यासाठी हे केलेली आहे. आणि इथे बटाट्याची भाजी केलेली आहे. इथे 1 किलो बटाटे मी शिजवून घेतलेत, त्याने ते चिरून घेतलेत. इथे पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत, छान असे एकदम मस्त तूप लागलेले आहे सर्व बाजूनी, अगदी एकदम मऊ अशा पुरणपोळ्या. पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत एकदम छान अशा. आता हे कपड्यामध्ये मी बांधून ठेवणार आहे, म्हणजे कपडा कवर करून घेणार आहे. एकदम मस्त पुरणपोळ्या झाल्या आहेत. कलर बघा काय मस्त आलेला आहे, आणि असे एकदम गुबगुबीत अशा झालेल्या आहेत. कुठे म्हणजे पुरण एकीकडं आणि हे असं नाही झालेलं आहे. आता इथे मी पुऱ्या तळून घेत आहे. लास्टला पुरीचं काम ठेवलेलं, कारण गरम गरम मुली ह्याच्या टाईमला पुरी गरम गरम तळून घेतलं की मग बरं. मग पुऱ्या तळून झाल्यानंतर मग बटाट्याची भाजी राहिलेली. बटाट्याची भाजी कशी थंड झाल्यानंतर चांगली नाही लागत, म्हणून तर पुरी आणि बटाट्याची भाजी लास्टला ठेवलेली. इथे जिरं मोहरी घातलेली आहे, मिरची कढीपत्ता घातलेला आहे. जास्त तिखट नाही करत, कारण मुली खाणार होत्या म्हणून. तर मिरची चांगली परतून झाली की कांदा घालायचा. यामध्ये 1 चिरलेला कांदा घातलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे पाव चमचा. परतून झाल्यानंतर चिरून घेतलेले बटाटे ते घालायचे,
थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तेलामध्येच फोडणीला. आणि आता आपण जे चिरून घेतलेले बटाटे आहेत तर ते घालायचेत आणि चांगली परतून घ्यायची भाजी 1-5 मिनिटासाठी आणि परत वरून कोथिंबीर घालायची आपल्याला, म्हणजे मस्त अशी बटाट्याची भाजी तयार होईल. मुलींना, लहान मुलांना बटाट्याची भाजी पुरी आवडतेच, म्हणून तर मग मी हा दरवर्षीचा माझा हा मेनू असतो, म्हणजे मुली जेव्हा जेवायला बोलवते तेव्हा. आणि इथे पुऱ्या पण तयार झालेल्या आहेत, सर्व जेवण तयार झालेले आहे. आणि इथे सर्वांकडे हळदी कुंकूसाठी बोलवणं होतं, म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये. तर हे आमच्या बाजूच्या ताई आणि स्वरा म्हणजे पाया पडत होती सर्व देऊन. केळं वाण वगैरे जे असते ते, हे आमची 4थ्या मजल्यावरची दोन्ही स्वराची मम्मी. आणि इथे आम्ही बोलत होतो तांदूळ किती चिकटलेत म्हणून. तर आणि ह्या दोघी जणी बोलत होत्या म्हणजे काय, तर आम्ही दोघी बोलत होतो तांदूळ चिकटले म्हणजे किती माया आहे ते बघत होतो. सर्वांकडे पाया पडायला गेल्यानंतर माझ्या घरी पण आल्या सर्वजणी. एक एक जण येत होतं, एक जण जात होतं. अशा प्रकारे मार्गशीर्षचा 4था गुरुवार असला की आहे ना सर्वांची गडबड असते. ही सख्खी शेजारी चिमूची मम्मी, अजून पाठीमागं होते ते उत्कर्षची मम्मी ते पण. आणि आता हळदी कुंकू देऊन झाल्यानंतर अक्षरा आणि ही वरचे आमचे चिमूची मम्मी. आणि सर्वांचे असे फोटो वगैरे काढलेले आहेत. आणि पुढे तुम्हाला दाखवते मुलींना जेवायला दिलेले. दरवर्षी काही ना काहीतरी गिफ्ट आणते, पण ह्या टाईमला बोलली का ॲन्व्हलप घेऊन त्यामध्ये पैसेच काय आपण भरूया, म्हणून पैसेचं हे केले. आणि मग मुलींना जेवायला दिले. इथे बघू शकताय पुरी, पुरणपोळी, डाळ भात, गुलाबजामुन, पापड पण मुलींना जसं जसं लागेल तसं असे घेत होत्या सर्वजण. मुलींना आवडलं जेवण छान असं. जेवण झाल्यानंतर मुलींना इथे हे केलेलं आहे आणि मुली बघत होत्या पैसे किती आहेत की नाहीत त्याच्यामध्ये. त्या हसून हसून आम्ही म्हणजे तेच आम्ही सर्व बोलत होतं. आणि सर्वांना हे ॲन्व्हलप वगैरे दिलं, त्यांच्या पाया पडली. आणि मग सर्व हे अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन झालेलं आहे. आणि छान असं दरवर्षी मुली ठरलेल्या असतात. काही जणी नवीन ॲड होतात, काही जणी नाही होत. दर टायमाला मुली कमी पडतात किंवा जास्त वाढतात. एकदा कमी झाली की मग वाढत राहतात आहे. अशा प्रकारे हे देवीला पण नैवेद्य दाखवलेला आहे. आणि छान असं काही फोटो पुढे अटॅच करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.